सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि संपूर्ण देश तसेच आपला महाराष्ट्र जणू काही आगीच्या भट्टीसारखा पेटलाय. हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर केला असून यंदा उन्हाळ्याने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. उत्तर भारताचा विचार केला तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर उत्तर प्रदेशमधील बांदासारख्या भागात तापमान थेट 46.6 अंश सेल्सिअस ते 48 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे, ज्यामुळे हा भाग सध्या जगातल्या सर्वात गरम ठिकाणांपैकी एक बनला आहे. आपल्या महाराष्ट्रात सध्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र अक्षरशः होरपळून निघत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे तब्बल 47.1 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूरमध्ये 46.2 अंश सेल्सिअस, गडचिरोलीत 46 अंश सेल्सिअस, तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस आणि अमरावतीमध्ये 45.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, भंडारा आणि अकोला यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पारा 45 अंश सेल्सिअसवर स्थिर असल्याने नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे भागातही तापमान 42 ते 44 अंशांच्या घरात आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान 35 अंश सेल्सिअस असतानाही तिथल्या प्रचंड आर्द्रतेमुळे अंगाची लाही होत आहे. मुंबईत रात्रीचे किमान तापमान देखील 30 अंशांच्या आसपास नोंदवले जात असल्याने रात्रीचा उकाडा प्रचंड वाढला आहे. डॉक्टरांच्या मते 45 अंशांपेक्षा जास्त तापमान शरीरासाठी अत्यंत धोकादायक असून यामुळे उष्माघात होऊ शकतो. या भीषण परिस्थितीपासून स्वतःला वाचवण्यासाठी दुपारी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. बाहेर जाताना डोक्यावर सुती कापड, टोपी किंवा छत्रीचा वापर नक्की करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान 4 ते 5 लिटर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा ORSचे सेवन करा. मित्रांनो, तुमच्या शहरात आज किती तापमान नोंदवले गेले आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना शेअर करा आणि हवामानाच्या अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा. धन्यवाद.